नमस्ते सर्वांना. आणि आज मी काहीतरी वेगळं करायचं बघतोय. म्हणजे मी ॲक्च्युली कुकिंग करत नाही, पण बघतो, मी ट्राय करतो. आज बटाट्याचं काहीतरी फ्राय करायचं बघतोय मसाला लावून. तर बघू, तर तुम्हाला दाखवतो मी कसं करतोय करून. तुम्ही बघा. हे बघा, 3 बटाटे घेतले मी. ते याला पहिला याचे शाल्ट काढून घेतो पूर्ण, मग नंतर कटिंग करून घेतो. तुम्हाला कटिंग करताना दाखवतो. हे बघा, जमत नाही तरी मी करतोय. हा केला, आता दुसरा. हे बघा, असं कट करायचं आणि छोटे छोटे गोल राऊंड मध्ये असं कटिंग केलंय. मस्तपैकी असं कटिंग करून नंतर मग मसाले लावायचे याला. आणि मग पाणीने याला धुवून घेऊया आपण चांगलं. पाणीने मस्त धुवून घेतल्यानंतर 2-3 वेळा पाणीने धुतलं ना, तर याला मस्तपैकी हे लावायचं, मसाला लावायचा. मसाला लावून मग नंतर फ्राय करायचं तेलामध्ये. बघा, पहिला याला मसाले आपण लावून घेऊया. याच्यामध्ये टाकूया पहिला. याच्यामध्ये गरम मसाला टाकलाय आणि आपला मिक्स मसाला आणि थोडी हल्दी पावडर थोडी आणि धनिया पावडर आणि थोडं हे टाकायचं, मीठ. जास्त नाही, थोडं मीठ टाकायचं. मी माझा माहीत नाही, पण अंदाजे टाकतोय मी. याला थोडं आपण हे करून घेऊया. याला मसाले बरोबर लागले ना बटाट्याला, तर मग याला आपण मस्त फ्राय करूया. तेल तसं गरम होतंय आपलं आणि इकडे मी बटाटे हे करतोय मसाला लावून. मस्त याला बटाट्याला मसाले लागले. माझा हातच येतोय मध्ये, कारण की हे बघा, मसाला लावलाय बटाट्याला आणि बरोबर पूर्ण मिक्स केलाय. तर आता मी गरम झालंय, तर मी हे करतोय, फ्राय करायला टाकतोय. मी ऍक्च्युली एक व्हिडिओ बघितलेली, त्याच्यासाठी मी ते बघून, व्हिडिओ बघूनच हे करतोय. हे बघा, वन साइड मस्त फ्राय झालंय. आता पलटी केली आहे अर्धे, बाकी थोडे. आणि मग थोड्या वेळात होऊन जाईल मस्त एकदम. सर्व पलटी केले. आता वन साइड झाले, फ्राय झाले सर्व. आणि हे ना ॲक्च्युली चिप्स सारखं पण लागतं. मस्त फ्राय झाल्यानंतर ना असं दोन्ही, एक भजी सारखं पण होतं आणि चिप्स सारखं पण होतं. एकदम पातळ याच्यात कटिंग केले ना, तर ते एकदम चिप्स सारखं होतं, कडक एकदम. असे मोठे मोठे ही केल्यावर बटाटा मस्त फ्राय झाल्यावर भजी वाटते. मग कांदे पण कापून ठेवले आहे. कांद्याने कोथिंबीर वरून टाकायला, आणि कांदे पण बटाट्याबरोबर मस्त लागेल त्यासाठी ते पण कापून ठेवलं आहे. हे बघा, मस्त फ्राय होत आहे. हा सेकंड टाईम आहे. पलटी केले आहे मी. आणि हे बघा, रेडी झालेले बाकीचे असे मस्त रेडी होतात. आणि तुम्हाला दाखवतो, मस्त सर्व झाल्यानंतर ना तुम्हाला दाखवतो.
हे बघा मस्त फ्राय केलं आहे आणि कांदा आहे आणि सॉस आहे आणि ऑप्शनसाठी पाव पण आहे. म्हणजे तुम्ही असे पण खाऊ शकतो सॉस बरोबर आणि मस्त लागतं. आणि तुम्हाला पाव बरोबर पण खायचं असेल तर भजीसारखं तुम्ही पाव बरोबर खाऊ शकतो. हे बघा पाव पण मस्त फ्राय केलं आहे आणि त्याच्यावर आपण खाऊ शकतो. तर एकदा मी ट्राय करतो पाव बरोबर खायचं. आणि सेम भजीसारखंच आपलं बटाटा भजी कशी तसं आपण हे करू शकतो, मस्त खाऊ शकतो. आणि हे कांदा पण आपण तसं खाऊ शकतो इकडे. बघा आणि असं हे करून मस्त भजीसारखं आणि याचं थोडं सॉस पण लावू शकतो. मस्त वाटतंय. एकदा तुम्ही पण ट्राय करा आणि बघा कसं वाटतंय ते. माझ्या ह्याच्याने तरी मस्त वाटतंय. फर्स्ट टाइम ट्राय केलंय मी आणि मला कुकिंगचं भरपूर म्हणजे आवडतं भरपूर.